नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.2 अभ्यासणार आहोत. ही उदाहरणं सोडवण्याच्या अगोदर तुम्ही करस्पॉन्डिंग अँगल्स, इंटेरियर अँगल्स आणि अल्टरनेट अँगल याच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी काही व्हिडिओज तयार केलेले आहेत आणि त्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. ते एकदा तुम्ही सर्व व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला समजायला खूप सोपा जाईल. Question 1. Choose the correct alternatives. योग्य पर्याय निवडा. In the adjoining figure, if line M, ही लाईन M, parallel line N, ही parallel N म्हणजे M आणि N हे काय आहेत? पॅरलल आहेत. And line P is a transversal, आणि ही P काय आहे? त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. Then find the value of X, आणि X ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता तुम्ही फिगर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे जे दोन अँगल्स इथं दिलेले आहेत, हा 3x आणि हा x, हे दोन्ही कोणते आहेत? तर इंटेरियर अँगल्स आहेत. कोणते अँगल्स आहेत हे? इट इज अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. मग देअरफॉर 3x प्लस x इक्वल्स टू 180 डिग्री. कारण काय? इंटेरियर अँगल्स दे आर सप्लिमेंटरी. आता हे तुम्ही लिहा इंटेरियर अँगल्स असं पूर्ण लिहा तिथे, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला एक्झाममध्ये मार्क्स मिळणार नाहीत. पूर्ण स्टेटमेंट लिहायचं आहे. अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स अँड दे आर सप्लिमेंटरी. ते काय असतं? सप्लिमेंटरी. मग त्यांची ॲडिशन 180 डिग्री असते. 3x प्लस x इक्वल्स टू 4x इक्वल्स टू 180 डिग्री. आता 4 आणि x मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे 4 इकडे गेल्यानंतर काय होईल? ते डिवाइड होईल. म्हणजे तुम्ही मागच्या वर्षामध्ये इक्वेशन इन वन व्हेरिएबल याच्यामध्ये द प्रॉपर्टीज ऑफ एन इक्वॅलिटी बघितलेला आहे. इथं कोणती प्रॉपर्टी आपण यूज करतो आहे? डिव्हिजन प्रॉपर्टी ऑफ एन इक्वॅलिटी. एक्स इक्वल्स टू 180 डिवायडेड बाय 4, आणि 4 डिवाइड केलं, 4 4 जा 16, कॅरी 2, इथं 20 झालं, 4 5 जा 20, 45 डिग्री. ऑप्शन सी इज द आन्सर. क्वेश्चन नंबर 2. In the adjoining figure, if line A parallel line B, A आणि B या पॅरलल आहेत, and line L is the transversal, and line L ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. फाइंड x, then find the value of x. आता x ची व्हॅल्यू इथं फाइंड करायची. आता हे उदाहरण तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं सोडवू शकता. म्हणजे हे आणि हे केलं, हे कॉन्ग्रंट होतात, आणि मग याची ॲडिशन केली, किंवा हे आणि हा अँगल घेतला. आता बघा, हा अँगल इथं मी मार्क केला, हा अँगल. आता हा अँगल आणि हा अँगल समजा ए आहे असं आपण गृहीत धरलं. दिस इज अँगल ए. आता ए आणि हा सपोज समोरचा कोणता? 2x. हे दोन्ही काय आहेत? ते कॉन्ग्रंट आहेत, कारण ते अपोजिट अँगल्स आहेत. बघा, अँगल ए इक्वल्स टू 2x, अँगल ए इक्वल्स टू 2x, कारण दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ते पूर्ण स्टेटमेंट तुम्ही इथे लिहा. देअरफॉर आता अँगल हा इकडचा 4x आणि ए. 4x आणि ए हे दोन्ही कोणते आहेत? इंटेरियर अँगल्स. आणि इंटेरियर अँगल्स असल्यामुळे त्यांची काय ॲडिशन असते? 180 डिग्री. देअरफॉर 4x प्लस अँगल ए इक्वल्स टू 180 डिग्री. दे आर इंटेरियर अँगल्स. मग 4x प्लस एची व्हॅल्यू किती आहे? 2x इक्वल्स टू 180. 4x प्लस 2x झाला 6x इक्वल्स टू 180. युजिंग द डिव्हिजन प्रॉपर्टी ऑफ एन इक्वॅलिटी, x इक्वल्स टू हे 180, आणि हे 6ने काय होईल? ते डिवाइड होईल, इक्वल्स टू 6 3 जा 80, 0 30 डिग्री. एक्सची व्हॅल्यू काय आली? 30. ऑप्शन डी इज द आन्सर. क्वेश्चन नंबर 2. इन द ॲडजॉइनिंग फिगर, लाईन P पॅरलल लाईन Q. बघा, आता P आणि Q ह्या दोन्ही लाईन पॅरलल आहेत, ह्या नाहीत. P अँड Q आर द पॅरलल, अँड लाईन T अँड लाईन S आर द ट्रान्सव्हर्सल. T या दोघांची ट्रान्सव्हर्सल आहे, तसेच S सुद्धाही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. फाइंड द मेजर ऑफ x अँड y युजिंग द मेजर ऑफ अँगल गिवन इन द फिगर. आता हे उदाहरण ही आपण वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व करू शकतो. पहिल्यांदा आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग आता एक्सची व्हॅल्यू फाइंड करत असताना हे आपण असं इथं बंद केलं तर तुमच्या लक्षात येईल की हे आणि ही दोन्ही पॅरलल आहेत आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. ठीक आहे. आता इथे बघा, समजा हा इथं अँगल घेतला आपण ए, हा घेतला ए. मग अँगल ए इक्वल्स टू किती असेल?
40. कारण काय, हे दोन कोणते अँगल आहे, ते करस्पॉन्डिंग अँगल, दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स. मध्ये प्रॉपर्टी लिहायला विसरू नका. मग A40 असेल तर आता एक्स आणि ए मध्ये काय रिलेशन आहे की अँगल एक्स प्लस अँगल ए इक्वल्स टू 180. कारण हे कोणते आहेत, लिनियर पेअर अँगल, अँगल इन अ लिनियर पेअर. आणि लिनियर पेअरच्या अँगलची ॲडिशन किती असते, 180. देअरफॉर अँगल एक्स प्लस एची व्हॅल्यू तुम्ही बघितली 40 इक्वल्स टू 180. देअरफॉर मेजर ऑफ अँगल किंवा एक्स इक्वल्स टू 180 मायनस 40 इक्वल्स टू 041. किती आलं, 140 डिग्री. 140 आली एक्सची व्हॅल्यू. आता वायची व्हॅल्यू बघूयात. आता हे इथं बंद केलं तर ही पी आणि क्यू ही काय आहे, पॅरलल आहेत आणि ही त्यांची यस ट्रान्सव्हर्सल, ही त्याची यस काय आहे, ट्रान्सव्हर्सल. आता इथे बघा, हा जर 70 असेल तर हा इथला अँगल, हा बघूयात इथे, हा सपोज हा बी आहे असं आपण म्हटलं, अँगल बी. आता हा आणि हा काय आहे, दोन्ही कॉन्ग्रंट आहेत. कोणती प्रॉपर्टी, करेक्ट, करस्पॉन्डिंग. हे कोणतं आहे, अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. बघा आता अँगल बी इक्वल्स टू अँगल 70 डिग्री, कारण दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स, दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स. नाव आता हा बी आणि वाय, बी आणि वाय हे कोणते आहेत, अँगल इन अ लिनियर पेअर. आणि त्याची प्रॉपर्टी काय असते, दे आर सप्लिमेंटरी, म्हणजे त्यांची ॲडिशन 180 डिग्री असते. देअरफॉर अँगल वाय प्लस अँगल बी इक्वल्स टू 180 डिग्री. दे आर इन अ लिनियर पेअर, दे आर इन अ लिनियर पेअर. अँगल वाय इक्वल्स टू बीची व्हॅल्यू 70 आहे, इक्वल्स टू 180. देअरफॉर अँगल वाय इक्वल्स टू 180 इथं प्लस 70, हे मायनस होईल 70, ठीक आहे. येईल मग इक्वल्स टू 0 1 हे 1. मेजर ऑफ अँगल वाय किती आले, 110. 110 एक्स आणि वायची व्हॅल्यू आली. त्यासाठी सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या प्रॉपर्टीज सर्वचा खूप चांगला सराव पाहिजे, म्हणजे उदाहरण आपोआप सोडवता येतं. क्वेश्चन 3, इन द adjoining फिगर लाईन पी पॅरलल लाईन क्यू. बघा पी अँड क्यू ही दोन्ही पॅरलल आहेत. लाईन एल पॅरलल लाईन एम, एल आणि एम ह्या पण पॅरलल आहेत. फाइंड द मेजर ऑफ ए बी सी युजिंग द मेजर्स ऑफ गिवन अँगल्स अँड जस्टिफाय युअर आन्सर. आता इथं हे 80 दिलेलं आहे, त्याच्यावरून ए बी आणि सीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत आणि तुमचं उत्तराला जस्टिफाय करायचं, म्हणजे कोणती प्रॉपर्टी यूज केली ते सुद्धा तुम्ही तिथं लिहायचं आहे. आता पहिल्यांदा इथं ए बघूयात, एचं मेजरमेंट. आता हा 80 डिग्री अँगल इथं दिलेला आणि हा ए, यांच्यामध्ये काय, आता हे बंद केलं तर समजा हे आणि हे काय आहे, दोन्ही ह्या पॅरलल आहेत, हे त्यांनी ट्रान्सफर झाली. ह्या दोन अँगल्स कोणते होतात, हे इंटेरियर अँगल. आणि इंटेरियर अँगलची काय प्रॉपर्टी आहे, दे आर सप्लिमेंटरी, म्हणजे त्यांची ॲडिशन ही 180 डिग्री असते. बघा एसाठी आपण बघतो अगोदर, अँगल ए प्लस 80 डिग्री इक्वल्स टू 180, कारण ते कोणते आहेत, इंटेरियर अँगल्स, a pair of interior angles. Therefore angle A equals to 180. आता हे using the subtraction property of inequality, minus 80, angle A equals to 001, 100 डिग्री. म्हणजे A ची व्हॅल्यू किती आली, 100. आता दुसरं, आता B साठी हे इथं 100 आलं. आता हा आणि हा अँगल, हा आणि हा जर 100 असेल तर हा सुद्धा काय असेल, मग 100 असेल. हा सुद्धा काय असेल, आता 100 असेल, ठीक आहे. आता हा इथं एक अँगल घेऊयात, हा अँगल सपोज डी आहे, अँगल डी. आता हा आणि हा अँगल काय आहे, ते दोन्ही काय आहेत, कॉन्ग्रंट आहेत, कारण दे आर करस्पॉन्डिंग अँगल, हे तुम्हाला माहीत आहे. आता अँगल डी इक्वल्स टू 100 डिग्री, कारण दे आर करस्पॉन्डिंग अँगल, दे आर करस्पॉन्डिंग अँगल. मग आता बी आणि डी बघा, इथे बी आणि डीमध्ये काय आहे, दे आर अ लिनियर पेअर. इथे घेऊया पुढे, याचं इथं पुढे येतं,
अँगल बी प्लस अँगल डी इक्वल्स टू 180 डिग्री, कारण ते आहेत लिनियर पेअर अँगल. अँगल बी प्लस डीची व्हॅल्यू किती आलेली आहे 100 इक्वल्स टू 180 डिग्री. Angle B equals to 180 minus, using the subtraction property of inequality, 100 equals to 80 डिग्री. म्हणजे B ची व्हॅल्यू किती आली 80 डिग्री आली. B ची व्हॅल्यू 80 आली. आता आपल्याला C बघायचं आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी इथे हे B आणि C हे काय आहेत, दोन्ही कॉन्ग्रंट असतील. करेक्ट, दोन्ही कॉन्ग्रंट, कारण दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स. ते काय आहेत करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे ही लाईन आणि ही लाईन काय आहे, दोन्ही पॅरलल, आणि त्याची काय झाली तर ही ट्रान्सव्हर्सल झाली इथे. म्हणजे हे दोन्ही काय होतात कॉन्ग्रंट होतात, करस्पॉन्डिंग अँगल येतात. देअरफॉर अँगल C इक्वल्स टू अँगल B इक्वल्स टू, आणि बीची व्हॅल्यू किती आहे 80 डिग्री. बीची व्हॅल्यू किती आली 80 डिग्री. म्हणजे हा एक आपल्या कोणते आले, हा अँगल A एक आला 100, नंतर अँगल B आला 80, अँगल C सुद्धा किती आहे 80 डिग्री. हे तिन्ही अँगल्स या ठिकाणी मिळाले. क्वेश्चन नंबर 4. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन A, म्हणजे लाईन A पॅरलल लाईन B. A आणि B ह्या काय आहेत पॅरलल आहेत, अँड L is their transversal. Find the measure of angle XYZ. XYZ चे अँगल मेजरमेंट आपल्याला काढायचे. आता हे उदाहरणसुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं सोडवू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचा वापर इथे म्हणजे अगोदर करता येईल. आता पहिल्यांदा अँगल X बघूयात. आता X आणि हा अँगल ही पॅरलल लाईन्स दे ट्रान्सव्हर्सल. म्हणजे हे दोन्ही कोणते होतात करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी काय, दे आर कॉन्ग्रंट. देअरफॉर angle X equals to 105 because they are the corresponding angles. दुसरं घेऊयात अँगल Y. अँगल Y साठी बघा. आता अँगल Y इक्वल्स टू, आता हा Y आणि X हे काय होतील दोन्ही कॉन्ग्रंट होतील. कारण काय, दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल. देअरफॉर अँगल Y इक्वल्स टू 105 डिग्री. अँगल वायचं डिग्री किती येईल 105. आता अँगल Z बघूयात आपण. आता हा Z आणि हा इथे दोन्ही याच्यामध्ये हे दोन्ही कोणते आहेत अँगल इन अ लिनियर पेअर. अँगल इन अ लिनियर पेअर म्हणजे अँगल Z प्लस दिस अँगल 105 इक्वल्स टू 180. कारण लिनियर पेअर अँगल हे काय असतात सप्लिमेंटरी असतात, म्हणजे त्यांची ॲडिशन 180 असते. Therefore angle Z equals to subtraction property of inequality 180 minus 105. Angle Z equals to 575. Z ची व्हॅल्यू किती आली 75. म्हणजे हा X आला 105, Y पण 105 आणि Z आला 75. क्वेश्चन नंबर 5. In the adjoining figure, line P parallel line L parallel line Q. म्हणजे P, L आणि Q ह्या तिन्ही लाईन एकमेकांना पॅरलल आहे. फाइंड द अँगल X विथ द हेल्प ऑफ द मेजर्स गिवन इन द फिगर. आणि X म्हणजे हा पूर्ण काढायचा आहे. आता ही आणि ही पॅरलल आहेत, आणि ही काय होते इथं ही ट्रान्सव्हर्सल होते, आणि ही सुद्धा काय होते ट्रान्सव्हर्सल होते. आता समजा हा अँगल आहे A, हा वरचा अँगल आपण A घेतला, आणि हा खालचा जो अँगल आहे हा याला आपण B असं म्हटलं. आता बघा अँगल A इक्वल्स टू 40 डिग्री. कारण काय हा आणि हा अँगल हे काय आहेत हे अल्टरनेट अँगल्स आहेत. कोणते अँगल्स आहेत अल्टरनेट अँगल, आणि अल्टरनेट अँगल हे काय असतात कॉन्ग्रंट असतात. त्याचप्रमाणे अँगल B इक्वल्स टू 30 डिग्री. आता B हा आणि हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही कोणते आहेत अल्टरनेट अँगल्स, आणि ते कॉन्ग्रंट असतात. अल्टरनेट अँगल्स, अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स अँड दे आर कॉन्ग्रंट. एची व्हॅल्यू आली बीची व्हॅल्यू आली, म्हणजे मेजर ऑफ अँगल X म्हणजेच काय अँगल A प्लस अँगल B. अँगल A प्लस अँगल B इक्वल्स टू 40 प्लस 30
इक्वल्स टू 70 डिग्री इक्वल्स टू 70 डिग्री. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय असेल 70 डिग्री असेल. यासाठी सर्व प्रॉपर्टीज चांगल्या अभ्यासा, म्हणजे हे प्रॅक्टिस सेट सोडवायला खूप सोपे जातात.